तर नेक्स्ट आपण करूया बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता बुलिश रिव्हर्सल कॅन्डल या नावातच आहे की बुलिश होणार आहे, म्हणजे रिव्हर्स होणार आहे. म्हणजे सपोज डाऊन ट्रेंड चालू आहे आणि अशी एखादी कॅन्डल येते, अशा एखाद्या कॅन्डलमुळे पूर्णच्या पूर्ण मार्केट काय होत आहे, अभी बुलिश व्हायला स्टार्ट होत आहे, म्हणजे वरती जायला स्टार्ट होत आहे, बाईंग झोन मध्ये जात आहे. तर सर्वात पहिली कॅन्डल आहे जी आपली आहे हॅमर कॅन्डल. तिला पिन बार कॅन्डल पण म्हणतात. आता हॅमर कॅन्डल जी आहे ना, ही अशी ह्या म्हणजे हॅमर म्हणजे काय असं हातोडा, तर हातोडासारखी दिसते ही कॅन्डल, पण ही एक खूप स्ट्रॉंग कॅन्डल आहे. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की इथे की ह्या कॅन्डलमध्ये हे जो इकडं हा ज्याचा विक आहे, आता या विक मध्ये खूप जास्त सेलिंग आलं होतं, पण सेलिंग जास्त होणार होतं, पण काय झालं की बायर खूप जास्त झालं इकडे. सेलरला इथे ऑप्शन मिळाला नाहीये आणि इथे खूप बायर झालंय, आणि बायर झाल्यामुळे काय झालंय, इथे एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली आहे आणि ह्या कॅन्डलला म्हणतात पिन बार कॅन्डल किंवा हॅमर कॅन्डल. हॅमर कॅन्डल ही कुठलाही कलरची असू शकते, कलर इथे मॅटर करत नाही. इथे मे बी ग्रीनची आणि रेडची असू शकते. फक्त हॅमर कॅन्डलला असं नाही आहे की हॅमर कॅन्डल दिसली म्हणजे काय आता मार्केट वरतीच जाणार आहे. काही कंडिशन्स असतात हॅमर कॅन्डल आला म्हणजे कुठल्याही कॅन्डल्सला ना, रिव्हर्सल कॅन्डल्स आहेत कुठल्याही कॅन्डल्सला, तर त्या कॅन्डल्स आपला अगर सपोज आपल्याला कळतं की मार्केट आता रिव्हर्स होणार आहे, पण त्याला फक्त कॅन्डल रिस्पॉन्सिबल नसते, तर खूप साऱ्या आणखीन गोष्टी पण रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे की हॅमर कॅन्डल दिसली याचा अर्थ काय होणार आहे, मार्केट बुलिश होणार आहे. पण कसं, जर मार्केट डाऊन ट्रेंडला आहे, इथे दिसतंय मार्केट डाऊन ट्रेंडला आहे, जर मार्केट डाऊन ट्रेंडला आहे, जर हॅमर कॅन्डल सपोर्ट साईडला म्हणजे खालच्या साईडला झाली आहे, एकदम खाली जर तयार झाली आहे, आणि हॅमर कॅन्डलच्या नंतरची पुढची कॅन्डल हॅमर कॅन्डलच्या वरती एक ग्रीन कॅन्डल जर रेडी होत असेल, तरच आपण काय म्हणणार आहोत, ही कॅन्डल काय होणार आहे, मार्केटला बुलिश करणार आहे. अशीच कुठली पण हॅमर कुठेही आली, म्हणजे ही जसं हॅमर या साईडला कुठेही आली असती, इकडे जसं ही दिसते, ही हॅमर दिसते अशी, तर इथे ह्याच्याने मला कळणार का मार्केट बुलिश होणार आहे, नाही. तर त्याच्यासाठी काही कंडिशन असतात. जर हॅमर कॅन्डल ही अशी हॅमर कॅन्डल तयार झाली आहे, ह्याला जर वरती विक जरी असेल ना तरी काही इश्यू नाहीये, विक पण असू शकतं, वरती पण असू शकतं, खाली पण फक्त या बॉडीपेक्षा ही खालची विक मोठी असली पाहिजे. आणि त्याला 3 कंडिशन आहेत. एक तर मार्केट डाऊन ट्रेंडला असलं पाहिजे, त्याच्यानंतर हॅमर कॅन्डल ही खाली सपोर्ट साईडला आली पाहिजे, आणि त्याच्यानंतरची हॅमर नंतर झालेली दुसरी कॅन्डल ही ग्रीन कॅन्डल असली पाहिजे, आणि काय झाली पाहिजे, ही हॅमरच्या वरती असली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला कळणार आहे की मार्केट काय होणार आहे, बुलिश होणार आहे. नेक्स्ट आहे आपली इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे उलटी पिनबार. ही पण सेमच आहे, ह्याला पण खूप मोठा विक असला पाहिजे, बॉडी छोटी असली पाहिजे, छोटीशी खाली विक असली तरी चालेल, काही इश्यू नाहीये. याला पण सेम आहे कंडिशन्स, मार्केट डाऊन ट्रेंडला असलं पाहिजे. ही जी इन्व्हर्टेड हॅमर आहे ती काय झाली पाहिजे, सपोर्ट साईडला असली पाहिजे, आणि या इन्व्हर्टेड हॅमरच्या नंतर एक ग्रीन कॅन्डल बनली पाहिजे. म्हणजे ही जर ग्रीन कॅन्डल इकडे पण असेल तर आपण इथे पोझिशन घेणार आहोत, इथे एंट्री घेणार, आणि मग इथून ही जेवढा डाऊन ट्रेंड आला तेवढंच वरती हे आपल्याला तेवढं प्रॉफिट मिळू शकतं. हे आहे इन्व्हर्टेड हॅमर. नेक्स्ट आहे बुलिश इनगल्फिंग. बुलिश इनगल्फिंग याला पण तेच आहे, सेम टू सेम, मार्केट डाऊन ट्रेंडला असलं पाहिजे. त्याच्यानंतर ही एक छोटीशी एक रेड कॅन्डल झाली आहे, आणि ह्याच्यानंतर ही ग्रीन कॅन्डल बनली आहे. आता ही 2 कॅन्डल्स आहे. आता याच्यामध्ये बुलिश इनगल्फिंग का म्हटलंय, कारण या ग्रीन कॅन्डलने रेड कॅन्डलला पूर्णपणे आतमध्ये घेऊन टाकलंय. म्हणजे ही जर ही आणि ही कॅन्डल झाली तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ही कॅन्डल पूर्ण आतमध्ये नाहीशी होणार आहे. जर या 2 कॅन्डल आपण बघितलं तर ठीक आहे, ते याला म्हणतात बुलिश इनगल्फिंग. याला पण सेमच आहे, मार्केट डाऊन ट्रेंडला असलं पाहिजे, या 2 कॅन्डल झाल्या पाहिजेत, या 2 कॅन्डल सपोर्टला असल्या पाहिजेत, आणि ह्या कॅन्डलच्या पुढे एक ग्रीन कॅन्डल झाली पाहिजे, तरच काय करणार आपण, ह्याला बुलिश इनगल्फिंग म्हणणार, आणि ही काय हे ट्रेंड रिव्हर्सल करू शकते ही कॅन्डल. मॉर्निंग स्टार. आता मॉर्निंग स्टार म्हणजे काय, इथून डाऊन ट्रेंड चालू आहे, इथून सेलिंग येते, ही मोठी अशी एक कॅन्डल बनली आहे, रेड कलरची मोठी कॅन्डल बनली आहे, आणि त्याच्यानंतर एक छोटीशी कॅन्डल बनली आहे रेड कलरची. म्हणजे काय झालं, इथे सेलर काय झाले, वीक झालेत, आणि नंतर पटाकसून काय आले, ग्रीन कॅन्डल बनली, म्हणजे बायर आले आहेत इथे. आणि ह्या 3 कॉम्बिनेशनला काय म्हणतात, मॉर्निंग स्टार. म्हणजे एक रेड कॅन्डल, मोठी रेड कॅन्डल, एक छोटीशी रेड कॅन्डल बनली, याच्यानंतर पटाकसून ग्रीन कॅन्डल झाली, आणि ह्यालाच काय म्हणणार, आता काय होणार आहे, ट्रेंड चेंज होणार आहे. ह्याला पण सेम कंडिशन लागतात, मार्केट डाऊन ट्रेंडला आहे,
ही छोटीशी रेड कॅन्डल झाली, याच्यानंतर ग्रीन कॅन्डल बनली आहे आणि ही सपोर्ट साईडला असली पाहिजे. आणि ह्याच्यानंतर गरज नाही की इथे रेड कॅन्डल, इथे ग्रीन कॅन्डल असली पाहिजे. इथे रेड कॅन्डल असली तरी पण काय होणार आहे, मार्केट वरतीच जाणार आहे. 3 या गोष्टी जे आपला ट्रेंड चार्ट मध्ये दिसतात, एक मोठी कॅन्डल, एक छोटी कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल, तर आपल्याला कळणार आहे की काय होणार आहे, मार्केट काय होणार आहे, तर रिव्हर्स होणार आहे आणि याला म्हणतात मॉर्निंग स्टार. नेक्स्ट आहे आपलं पिअर्सिंग पॅटर्न. पिअर्सिंग पॅटर्न म्हणजे काय, डाऊन ट्रेंड चालू आहे, एक मोठी रेड कॅन्डल आली आहे आणि मोठी रेड कॅन्डलच्या हाफ खाली म्हणजे अर्ध्याहून इथे खाली एक मोठी नॉर्मल ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे. म्हणजे काय, क्लोजिंग शुड बी मोर दॅन प्रिव्हियस ऑफ द 50% ऑफ प्रिव्हियस कॅन्डल स्टिक. ह्याच्या 50% काय झालंय, खाली तयार झाली आहे ही कॅन्डल आणि ह्याला म्हणतात पिअर्सिंग पॅटर्न. आता ह्याला पण सेमच कंडिशन होते की जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडला आहे आणि ही अशी एक रेड कॅन्डल बनली आहे आणि त्याच्या 50% खाली एक ग्रीन कॅन्डल बनली आहे आणि ही जी कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डल ही सपोर्टला आहे, म्हणजे खालच्या साईडला. सपोर्ट म्हणजे काय असतं, सपोर्ट म्हणजे जिथे मार्केट त्याच्या खाली नाही जात आहे, ते एक लाईन वरतीच आहे मार्केट, तर त्याला म्हणतात सपोर्ट लाईन. ओके, आणि ह्याच्यानंतर जर एक ग्रीन कॅन्डल आपल्याला वरती दिसली म्हणजे काय होणार आहे, मार्केट काय होणार आहे, आता अप ट्रेंड घेणार आहे. नेक्स्ट आहे 3 व्हाईट सोल्जर. 3 व्हाईट सोल्जर म्हणजे मार्केट डाऊन ट्रेंडला अशा 3 लाईन्स तुम्हाला दिसतील. 3 सोल्जर सारखे हे आहेत, ओपन झाले आहेत 3 लाईन्स, म्हणजे बायर काय झाले आहेत, आता स्ट्रॉंग झाले आहेत. म्हणजे काय होणार आहे, आता मार्केट वरती जाणार आहे. हे पण कुठे असली पाहिजे, सपोर्ट साईडला असली पाहिजे. ठीक आहे, आणि हे 3 झाल्यानंतर तुम्हाला कुठलं रेड जरी कॅन्डल झाली तरी काही प्रॉब्लेम नाहीये, मार्केट वरतीच जाणार आहे. ओके, पण कंडिशन काय असली पाहिजे, नेहमीसारखी मार्केट डाऊन ट्रेंडला असलं पाहिजे. ह्या ज्या कॅन्डल बनते ही कॅन्डल कुठे सपोर्ट लाईनला असली पाहिजे, म्हणजे खालच्या साईडला असली पाहिजे. आणि ह्याच्यानंतर या अशा 3 व्हाईट सोल्जर्स, ह्याच्यानंतरचं ह्याचं जे आहे ह्या कॅन्डलचं क्लोजिंग, या कॅन्डलची ओपनिंग आहे ह्याच्यावरतीच दुसरी कॅन्डल तयार झाली पाहिजे, ह्याच्या दुसरी कॅन्डल वरती तयार झाली पाहिजे. त्याला म्हणतात 3 व्हाईट सोल्जर. खूप तुम्हाला कळत असेल, जर नाही कळत असेल तुम्ही मला मेसेज करू शकता, आपण परत एकदा एक्सप्लेन करू एकदम छान वेने. ही आहे मारुबोझू कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता ही कॅन्डलस्टिक आहे ना, हिला विक नाहीये, म्हणजे ही कॅन्डल स्वतःहून खूपच एकटीची कॅन्डल आहे ना, ही एकटी स्ट्रॉंग आहे. पण त्याला पण टिल्स ऑफ सीनच कंडिशन लागतात. जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडला आहे, जेव्हा ही कॅन्डल अप सपोर्टला आली आहे, सपोर्टला रेड तयार झाली आहे आणि ह्याच्या कॅन्डलच्या नंतर एक ग्रीन कॅन्डल, दुसरी ग्रीन कॅन्डल बनली आहे, तरच काय होणार आहे, ही मारुबोझू कॅन्डल काय होणार आहे, अप ट्रेंड देणार आहे आपल्याला. ठीक आहे, आपण एवढे जे कॅन्डलस्टिक्स पॅटर्न बघितला, रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितला, यांना 3 या 4च कंडिशन्स लागू होतात. एक तर रिव्हर्सल कॅन्डलसाठी पहिल्यांदा मार्केट डाऊन ट्रेंडला असलं पाहिजे. या बुलिश कॅन्डल्स आहेत, म्हणजे या बुलिश कॅन्डलला काय असलं पाहिजे, मार्केट नेहमी डाऊन ट्रेंडला असलं पाहिजे. तर मार्केट डाऊन ट्रेंडला असलं पाहिजे. या सगळ्या कॅन्डल ज्या आहेत ना, या सपोर्टला बनल्या पाहिजेत. या अशा कुठे वरती 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 कुठे बनत असेल तर मार्केट चेंज नाही होणार, ट्रेंड चेंज नाही होणार. या सगळ्या कॅन्डल ह्या कुठे झाल्या पाहिजे, सपोर्टला म्हणजे खालच्या साईडला बनल्या पाहिजे. आणि ह्याच्यानंतर एक आपल्याला कन्फर्मेशनसाठी ह्याच्यानंतर आणखीन एक ग्रीन कॅन्डल आपण बघणार की ह्याच्यानंतर एक कन्फर्मेशनची ग्रीन कॅन्डल जर आली, कन्फर्मेशन झालं आपल्याला की ह्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल आली आहे, तरच काय होणार आहे, ह्या कॅन्डल ट्रेंड रिव्हर्स करणार आहे. आणि आपल्याला टाइम फ्रेम जेव्हा या कॅन्डलचा टाइम फ्रेम बघतो तर आपल्याला टाइम फ्रेम हे 5 मिनिट टू 15 मिनिटाचं टाइम फ्रेम असलं पाहिजे. ओके, तर छोटं टाइम फ्रेम 3 मिनिट 2 मिनिटचं टाइम फ्रेम असतं, तर त्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला फेक ब्रेकआउट पण येऊ शकतात. त्या कॅन्डल्सला 1 मिनिटाच्या किंवा 3 मिनिटाच्या आपण टाइम फ्रेम मध्ये जर कॅन्डल्स चेक केला तर फेक ब्रेकआउट पण येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला बेटर कन्फर्मेशनसाठी आपण नेहमी 5 मिनिट आणि 15 मिनिटची काय करू शकतो, टाइम फ्रेम घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण अशा कॅन्डल्स बनतात का चेक करायच्या. नेक्स्ट कॅन्डल बघूया आपण. आता ही आहे 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न. म्हणजे काय झालंय की 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत, इथे सपोर्टला आले, त्या डाऊन ट्रेंड आहे. इथे एक मोठी कॅन्डल झाली आहे रेड कलरची आणि त्याच्यानंतर बरोबर दुसरी कॅन्डल झाली आहे ही, आणि ही कॅन्डल या कॅन्डलच्या छोटी आहे आणि ही कॅन्डल मोठी आहे या कॅन्डल मध्ये. जर मार्केट 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय, जेव्हा काय होत आहे की खाली इथून मार्केट डाऊन ट्रेंडला येते, इथे कॅन्डल बनवून डाऊन ट्रेंडला येते. ही एक मोठी कॅन्डल बनवली आहे त्याने आणि त्याच्यानंतर पटकन एक छोटीशी ग्रीन कॅन्डल बनवली आहे. म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल आहे ही या रेड कॅन्डलच्या आतमध्ये जाऊ शकते.
ही जी ग्रीन कॅन्डल बनवली आहे. नेक्स्ट जी आपली इम्पॉर्टंट कॅन्डल आहे ती आहे 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न. जसं मार्केट डाऊन ट्रेंडने चालू आहे आणि एक लास्ट रेड कॅन्डल बनली आहे आणि लास्ट रेड कॅन्डल बनल्यानंतर लगेच एक छोटीशी ग्रीन कॅन्डल बनली आहे, म्हणजे अशी की जी रेड कॅन्डल तिला खाऊन टाकेल अशी छोटी बनली आहे रेड कॅन्डल, सॉरी ग्रीन कॅन्डल. म्हणून त्याला इनसाइड कॅन्डल म्हणतात, इनसाइड अप कॅन्डल म्हणतात. कारण काय आहे, मोठ्या कॅन्डलला छोटी कॅन्डल काय आतमध्ये कव्हर करते आहे. आणि त्याच्यानंतर लगेच एक ग्रीन कॅन्डल आणखीन बनते आहे ही वाली. ओके, आणि मग मार्केट काय होतं अप जाणार आहे. आणि ह्या 3 पॅटर्नला, हे 3 कॅन्डलचं एक पॅटर्न बनतं आणि त्याच पॅटर्नला म्हणतात 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न. म्हणजे एक डाऊन ट्रेंडले मार्केट येतं, एक लास्ट रेड कॅन्डल झाली, लास्ट रेड कॅन्डल बनल्यानंतर एक छोटी ग्रीन कॅन्डल बनली आहे जी रेड कॅन्डलच्या आतमध्ये जाऊ शकते पूर्ण, म्हणजे रेड कॅन्डल त्याला पूर्ण समाविष्ट करू शकते. अशी एक ग्रीन कॅन्डल बनते आणि ग्रीन कॅन्डलच्याच मध्ये पुढे बनते एक ग्रीन कॅन्डल, मोठी ग्रीन कॅन्डल, तिला म्हणतात, या 3 कॅन्डलला मिळून म्हणतात 3 इनसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता एक इनसाइड कॅन्डलचं एक गोष्ट अशी की या कॅन्डलच्या अपला एक दुसरी कॅन्डल जेव्हा ब्रेक करते, ही ग्रीन कॅन्डल जेव्हा ब्रेक करते, तेव्हा हे क्लिअर इंडिकेशन असतं की मार्केट आता काय होणार आहे, वरती जाणार आहे. आता सेम तसंच ह्याच कॅन्डलने एक सेम रिव्हर्समध्ये जसं आपण आता हे बुलिश कॅन्डल्स बघतोय. आता बेरिश कॅन्डलमध्ये असं होतं की इथे आता ही रेड कॅन्डल बनेल, अशी एक ग्रीन कॅन्डल बनेल आणि ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर एक रेड कॅन्डल, छोटी रेड कॅन्डल बनेल आणि ह्याच्या खाली एक रेड कॅन्डल बनेल. ओके, मग काय होणार आहे, मार्केट डाऊन जाणार आहे. ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, त्याच्यामुळे आता विचार करायची गरज नाहीये, पण ही कॅन्डल इम्पॉर्टंट कॅन्डल आहे. आता नेक्स्ट कॅन्डल आहे बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. सेमच आहे बुलिश हरामी मध्ये पण की एक मोठी डाऊन ट्रेंड मार्केट चालू आहे, एक लास्ट मोठी रेड कॅन्डल बनली आहे आणि मोठी रेड कॅन्डल नंतर काय एक छोटीशी एक ग्रीन कॅन्डल बनली आहे जी की रेड कॅन्डल ज्या ग्रीन कॅन्डलला खाऊन टाकेल अशी बनली आहे. याला बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात. ओके, आणि हे जॅपनीज नाव आहे. ह्याला प्रेग्नंट वुमन म्हणतात, म्हणजे आपण ह्याला मानू शकतो की ही काय आहे, एक बाई आहे आणि त्याच्या पोटातलं बाळ आहे. आणि ह्याच्यानंतर काय होतं, एक ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर मार्केट अपसाइड ट्रेंड करू शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक पॅटर्न. मार्केट डाऊन ट्रेंडला येत आहे, एक मोठी रेड कॅन्डल बनली आहे आणि इन्व्हर्टेड हॅमर बनलाय. हा बघा, हा इन्व्हर्टेड पिन बार बनलाय हा. आणि ह्याचं जे विक आहे, या कॅन्डलचे विक आहे ते ह्या रेड कॅन्डलच्या बरोबर आहे. उलटा हॅमर दिसतोय, उलटा पिन बार दिसतोय इथे. ओके, जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडला येतं आणि एक लास्ट रेड कॅन्डल बनते, लास्ट रेड कॅन्डल बनल्यानंतर इथे काय बनतोय, एक इन्व्हर्टेड हॅमर बनतो आहे. ओके, आणि हॅमरची विक या रेड मधल्या याच्या ओपनिंगच्या इकडे येते आहे, ओपनिंगच्या बरोबर आहे. त्याला म्हणतात ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक पॅटर्न. म्हणजे काय, ह्याच्यानंतर काय होणार आहे, मार्केट अप ट्रेंडला जाऊ शकतं. सेकंड आहे 3 आउटसाइड अप कॅन्डलस्टिक पॅटर्न. ते आपण इनसाइड बघितलं होतं, म्हणजे एक रेड कॅन्डल बनणार आणि त्याच्यामध्ये नंतर ग्रीन कॅन्डल बनून नंतर ग्रीन कॅन्डल बनणार, त्याला इनसाइड कॅन्डल म्हणत होतो आपण. लास्ट रेड कॅन्डल बनली आहे, त्याच्यानंतर ही एक ग्रीन कॅन्डल बनली आणि ही ग्रीन कॅन्डलच्या वरती आणखीन एक ग्रीन कॅन्डल बनली आहे. याचा अर्थ असं होतं आता काय होणार, सेलिंग संपली आणि त्या बाईंग स्टार्ट होणार आहे. नेक्स्ट आहे ऑन नेक पॅटर्न. म्हणजे जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडला आहे, एक रेड कॅन्डल बनते आणि ह्या रेड कॅन्डलची जो खालची लाईन आहे तिकडेच काय होत आहे, ग्रीन कॅन्डल बनते. म्हणजे नेकलाईन सेम आहे, नेकलाईन म्हणजे ह्याच्याच खाली एक ग्रीन कॅन्डल बनते आणि ह्याच्यानंतर जी एक वरती जी कॅन्डल बनेल त्याच्याने काय होणार आहे, ट्रेंड अप ट्रेंडला जायला सुरुवात होणार आहे. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आपला संपलाय, होप समजलं असेलच. तर तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकता या कॅन्डलचे आणि तुम्ही स्टिक करू शकता, जेणे तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड करायला हेल्प होईल. आता आपण करणार आहोत बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर बेरिश हरामीमध्ये फर्स्ट येतं हँगिंग मॅन. सेम टू सेम बघितलं होतं ना, हॅमर बनला होता. ओके, तो तसंच त्याला हॅमर होतो आणि हा होतो हँगिंग मॅन. आता हँगिंग मॅन कधी बनतोय, जेव्हा मार्केट अप ट्रेंडला आहे आणि इथे हा हँगिंग मॅन बनलाय आणि त्याच्यात दुसरी रेड कॅन्डल बनली. आता हा कुठे होतो, रेजिस्टंट लेवलला. आता सपोर्ट लेवल म्हणजे काय, जिथे मार्केट चालू आहे खाली 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 आणि खालून आणखी ते खाली येत नाहीये, एका लाईनच्या आतमध्येच ते ट्रॅव्हल करत आहे मार्केट, त्याला खालच्या लाईनला म्हणतात सपोर्ट लाईन. आणि सेम तसंच आहे की मार्केट चाललंय वरती वरती वरती, पण एका लाईनमध्ये चाललंय, एका लेवलला चाललंय, त्याच्यावरती ते जात नाहीये आणि त्याला म्हणतात रेजिस्टंट लाईन. ओके, तर ही आहे हँगिंग मॅन. जे डाऊन मार्केट अपवर्ड चाललंय
आणि इथे हँगिंग मॅन आलाय, हॅमर बनली आहे, रेड मध्ये हॅमर बनली आहे, इथे कधी कधी ग्रीन मध्ये पण बनू शकते. ही कॅन्डल, ही रेडवाली जी कॅन्डल आहे ना, ही खाली पण बनू शकते. इथे काय हॅमरला आणि इन्व्हर्टेड हॅमरला किंवा हँगिंग मॅनला कलर मॅटर नाही करत. ठीक आहे, या 2-4 गोष्टीसाठी कलर मॅटर नाही करत. हॅमरसाठी, इन्व्हर्टेड हॅमरसाठी आणि हँगिंग मॅनसाठी कलर मॅटर नाही करत. इकडे ही ग्रीन पण असू शकते, पण ही ग्रीन झाल्यानंतर ही रेड आली म्हणजे समजायचं आता काय झालं, मार्केट डाऊन ट्रेंडला चालू झालंय. त्याच्यानंतर शूटिंग स्टार, आपण मॉर्निंग स्टार बघितलं होतं आणि आता शूटिंग स्टार म्हणजे काय झालंय, इथून मार्केट अप ट्रेंडला चालू आहे. ओके, आणि इथे हे इन्व्हर्टेड हॅमर झालंय. शूटिंग स्टार कशाला म्हणतात, कशाला नाही तर इन्व्हर्टेड हॅमरलाच म्हणतात. इन्व्हर्टेड हॅमर खाली बनतं, शूटिंग स्टार वरती बनतं. शूटिंग स्टार बनलाय, रेड मध्ये बनलाय. त्याच्यानंतर जर ग्रीन रेड कॅन्डल आली म्हणजे समजायचं आपण काय होणार आहे की मार्केट आता डाऊन ट्रेंडला चालू आहे. बुलिश इनगल्फिंग, आपण बुलिश इनगल्फिंग बघितलं होतं, जिथं पॅटर्न होतं रेड आणि ग्रीनचं. आता बेरिश इनगल्फिंग आहे म्हणजे काय होत आहे, पॅटर्न काय होत आहे, ग्रीन झालंय म्हणजे अप ट्रेंड चालू आहे मार्केट. इथे ग्रीन लास्ट ग्रीन कॅन्डल बनली आणि या ग्रीन कॅन्डलला काय केलंय, या रेड कॅन्डलने खाऊन टाकलंय, त्याला म्हणतात बेरिश इनगल्फिंग. आता हे एवढंच झालं की आपल्याला कळणार का की मार्केट आता खाली येणार नाही, तर आपण ह्या रेड कॅन्डलचा वेट करायची आहे. आता ही जर रेड कॅन्डल झाली तयार म्हणजेच आपल्याला कळणार की मार्केट आता डाऊन ट्रेंडला चालू आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न ते साईडवेज मार्केटमध्ये चालतं का, तर ही कॅन्डलस्टिक पॅटर्न साईडवेज मार्केटमध्ये कामी नाही येत. आता इव्हनिंग स्टार, आपण आता बघितलं होतं मगाशी मॉर्निंग स्टार बघितलं होतं, आता इव्हनिंग स्टार तेच आहे. काय झालंय, मार्केट अप ट्रेंडला चाललाय. ही लास्ट कॅन्डल, छोटी कॅन्डल, ही मोठी कॅन्डल बनल्यानंतर एक छोटी लास्ट कॅन्डल बनली आहे आणि त्याच्यानंतर कॅन्डल बनली आहे आणि त्याच्यानंतर या रेड कॅन्डल नंतर ही आणखीन एक रेड कॅन्डल बनली आहे. म्हणजे आपल्याला कळणार आता काय झालंय, मार्केट डाऊन ट्रेंडला गेलंय. म्हणजे एक मोठी ग्रीन कॅन्डल, त्याच्यानंतर छोटीशी ग्रीन कॅन्डल बनली आहे. म्हणजे आता बायर्स संपलेत आणि आता सेलर्स परत स्टार्ट होणार आहेत आणि या लेंथलाच हे सेलिंग इथून स्टार्ट होणार आहे आणि आपल्याला काय होणार आहे, डाऊन ट्रेंड येणार आहे. डार्क क्लाउड कॅन्डलस्टिक पॅटर्न, पण पिअर्सिंग पॅटर्न बघितलं होतं ना, तसं ग्रीन कॅन्डलच्याच वरती इथे ही रेड कॅन्डल 50% वरती झाली पाहिजे ओपन. इथे 50% जेव्हा क्लोज होणार त्याला काय म्हणतात, डार्क कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता ह्याला कंडिशन तेच आहे, मार्केट अपवर्ड असलं पाहिजे, ही लास्ट कॅन्डल बनली पाहिजे, याच्यावरती 50% क्लोज दिलं पाहिजे आणि ही कॅन्डल कुठे बनली पाहिजे, रजिस्टर्ड लेवलला. मग काय होणार आहे, मग होणार आहे डाऊन ट्रेंड चालू. 3 ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय, 3 रेड कॅन्डल झाल्यात वरती जेव्हा मार्केट अप ट्रेंडला आहे आणि तिथे तशा 3 रेड कॅन्डल आपल्याला दिसत आहेत. म्हणजे काय होणार आहे, मार्केट काय होणार आहे, खाली डाऊन ट्रेंडला जाणार आहे. ब्लॅक मारुबोजू कॅन्डलस्टिक पॅटर्न, ग्रीन मारुबोजू होतो वैसे सेम टू सेम आहे. ब्लॅक मारुबोजू आहे, ही रेड कॅन्डल झाली वरती वरच्या रजिस्टंट लेवलला जर ही कॅन्डल झाली आहे म्हणजे याच्यानंतर काय होणार आहे, मार्केट डाऊन ट्रेंडला व्हायला सुरुवात होणार आहे. 3 इनसाइड डाऊन कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे ही लास्ट कॅन्डल ग्रीन कॅन्डल बनली आहे, त्याच्यानंतर ही छोटी रेड कॅन्डल बनली आणि एक मोठी रेड कॅन्डल बनली आहे. ओके, ह्याच्या हाफ ही रेड कॅन्डल बनली आहे. म्हणजे काय आहे, 3 इनसाइड, हे इनसाइड कॅन्डल बनले आहेत. म्हणजे पहिली अप ट्रेंड चालू होतं, ही लास्ट ग्रीन कॅन्डल बनली आहे. या ग्रीन कॅन्डलला या रेड कॅन्डलने खाऊन टाकले आणि खाऊन टाकल्यानंतर परत एक रेड कॅन्डल बनली आहे. म्हणजे काय होणार आहे, आता मार्केट डाऊन ट्रेंडने जायला सुरुवात होणार आहे. आता बेरिश, आपण बुलिश हरामी बघितलं होतं, आता बेरिश हरामी. आता बुलिश हरामीमध्ये इथे रेड कॅन्डल होती आणि इथे ग्रीन कॅन्डल होती. बेरिश हरामीमध्ये ग्रीन कॅन्डल आहे आणि इथे काय आहे, रेड कॅन्डल आहे. सेम पॅटर्न कंडिशन सेमच आहे. मार्केट अप ट्रेंडला असलं पाहिजे, एक लास्ट ग्रीन कॅन्डल बनली पाहिजे, त्याच्यात छोटी रेड कॅन्डल बनली पाहिजे, याच्यानंतर आणखीन एक छोटी रेड कॅन्डल जेव्हा बनेल, आणखीन एक रेड कॅन्डल जेव्हा बनेल त्याच्यानंतर आपल्याला कळणार की मार्केट डाऊन ट्रेंडला जाणार आहे. ट्विझर टॉप मध्ये पण सेमच आहे की सेम हाईट असली पाहिजे दोघांची पण. पहिली ग्रीन कॅन्डल बनली आणि त्याच्यानंतर रेड कॅन्डल, या दोघांची पण हाईट काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. या सेम हाईटला जर हे ओपन इथे ओपन होणार, इथे क्लोज झालंय आणि इथून ओपन होणार आहे, तर हे दोघांची सेम हाईट असली पाहिजे, याला ट्विझर टॉप म्हणतात. 3 आउटसाइड डाऊन कॅन्डलस्टिक पॅटर्न, जसं इनसाइड कॅन्डल होती तशीच आउटसाइड कॅन्डल आहे. इथे छोटी कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डल बनली आहे, त्याच्यानंतर ही रेड कॅन्डल आहे आणि दुसरी रेड कॅन्डल बनली आहे. तर 2 रेड कॅन्डलने आपल्याला कळतं की मार्केट डाऊन ट्रेंडला जाणार आहे. आता आपण बेरिश कॅन्डल्स बघितल्या, बेरिश रिव्हर्सल कॅन्डल बघितल्या. आता आपण बघण्यात येणार आहोत कंटिन्युअस कॅन्डलस्टिक पॅटर्न. याच्यामध्ये आहे मेन स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता कंटिन्युअस कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय की ह्या कॅन्डलस्टिक ज्याच्या कॅन्डल असतात त्या नॉर्मली साईडवेजला असतात. म्हणजे काय, ह्याच्यानंतर काही होणार नाही आहे, ट्रेंड तुमचा रिव्हर्स नाही होणार आहे ना, अप ट्रेंड होणार आहे ना डाऊन ट्रेंड होणार आहे. ह्याच्यात जो पण ट्रेंड चालू आहे तो रिव्हर्स पुढे पण तो चालत राहणार आहे.
त्याला म्हणतात कंटिन्युअस कॅन्डलस्टिक पॅटर्न. फर्स्ट आपण बघणार स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय, ह्याचं विक मोठे आहे आणि हे काय आहे, बॉडी छोटी आहे. त्याला आपण जेव्हा स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हा येईल तेव्हा आपण ट्रेड कसा घेणार आहोत. आता ट्रेड म्हणजे काय असणार की ह्याच्या जर वरती एक कॅन्डल बनते आहे तर आपण इथे ट्रेड घेणार आहोत आणि इथे आपण हे अप ट्रेंडला जाणार आहेत. सेम टू सेम इथे जर खाली या विकच्या खाली जर या खाली या किंवा मध्ये एखादी रेड कॅन्डल बनते आहे, ओके, तर आपण काय करणार, ह्याच्यानंतर काय करणार, डाऊन ट्रेंडला आपण एंट्री घेणार आहोत. फॉलिंग 3 मेटल कॅन्डलस्टिक पॅटर्न. सेम आहे, रेड कॅन्डल झाली आहे इथे आणि छोटे छोटे 3 कॅन्डल्स बनले आहेत. आता ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नचं काय आहे की जर सपोज मार्केट बुलिश आहे आणि ही अशी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाली आहे, म्हणजे आपल्याला कळणार आहे की मार्केट आता ह्याच्या पुढे पण काय होणार आहे, बुलिशच राहणार आहे. इथे ट्रेंड चेंज होणार नाही आहे. आणि जर बेरिश असेल मार्केट, म्हणजे डाऊन ट्रेंडला असेल मार्केट आणि अशी झाली असेल, तेव्हा पण आपल्याला कळतं की आता काय होणार आहे, इकडेच काय होणार आहे, मार्केट आणखीन खाली जाणार आहे, ह्या इथे असंच राहणार आहे. तर ह्याला म्हणतात कंटिन्युअस कॅन्डलस्टिक पॅटर्न. आणि ह्याला आपण ट्रेड कसं करणार, ह्याचं हाय आणि लो आपण मार्क करून घेणार. ह्याचं हाय लो मार्क केल्यानंतर ह्याच्यानंतर जी कॅन्डल ब्रेकडाऊन होणार, म्हणजे खाली गेली तर आपण खालच्या साईडने ट्रेड घेणार. आणि जर वरती असेल, म्हणजे सपोज अप ट्रेंड चालू आहे आणि ही इथेही झाली आहे आणि ह्याचा वरती इथे आणखीन एक कॅन्डल बनली आहे, तर आपण अप मध्ये एंट्री घेणार आहोत. नेक्स्ट आहे रायझिंग 3 मेथड कॅन्डलस्टिक पॅटर्न. ही पण एक कंटिन्युअस पॅटर्न आहे. आता ह्याच्यानंतर पण तेच आहे की इथून जर ह्याचा हाय लो आणि इथून ह्याचा हाय आणि इथून ह्याचा लो मार्क करायचा आहे. इथून ह्याचं आता ही जी रायझिंग 3 मेथड आहे, हे रायझिंग म्हणजेच काय येतं की बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे ही. ओके, म्हणजे काय आहे, मार्केटचा ट्रेंड बुलिशच राहणार आहे. आता जसं मार्केट वरती चाललंय आणि हे पॅटर्न बनलंय, तर आपला हे पॅटर्न इंडिकेट करतं की मार्केट आता काय होणार आहे, वरतीच राहणार आहे. तर आपण ह्या कॅन्डलच्या इथे आणखीन एकदा एक ग्रीन कॅन्डल आली तर आपण तिथे ट्रेड घेणार आहोत. आता फॉलिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न हे आहे बेरिश कंटिन्युअस पॅटर्न. बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय आहे की आता हे मार्केट डाऊन ट्रेंडला चालू आहे आणि इकडे हे असं हे पॅटर्न बनलं आहे इथे, म्हणजे काय होणार आहे, मार्केट आणखीन खालीच जाणार आहे. म्हणजे ह्याच्यानंतर इकडे एक कॅन्डल आली की आपण इथे ट्रेड घ्यायला सुरुवात करणार आहोत. आता नेक्स्ट आहे अपसाइड तसुकी कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे पण कंटिन्युएशन पॅटर्न आहे. ह्याच्याने पण असं 2 हे पॅटर्न झालं ती आता आपल्याला समजून जायचं की काय होणार आहे. ह्याच्यानंतर जर जी ग्रीन कॅन्डल बनणार आहे त्याच्याने ट्रेंड सेमच राहणार आहे. जसं हे अप ट्रेंड चालू आहे आणि अप ट्रेंडमध्ये हे 2 ग्रीन कॅन्डल आले आणि त्याच्यानंतर छोटीशी रेड कॅन्डल आली, तर तिथे लोक घाबरून जातात की अरे यार आता ही रेड कॅन्डल आली म्हणजे का ट्रेंड मे बी चेंज होईल. पण असं नसतं. ही रेड कॅन्डल खाली आली आहे, ह्याच्यानंतर आणखीन एक ग्रीन कॅन्डल होणार आहे आणि काय होणार आहे, ट्रेंड अपवर्डच राहणार आहे, म्हणजे कंटिन्यूस राहणार आहे. आणि ह्याच्यानंतर जी रेड कॅन्डल जर झाली तर आपल्याला कळून चुकेल की काय होणार आहे, ट्रेंड अपवर्ड राहणार आहे, आपण तिथे एंट्री घेऊ शकतो. आणि सेमच आहे डाऊन साईड टासुकी कॅन्डलस्टिक पॅटर्न. म्हणजे काय की आता हे मार्केट डाऊन चाललंय, इथे 2 रेड कॅन्डल आल्यात आणि त्याच्यात छोटी ग्रीन कॅन्डल झाली, इथे पण आपण घाबरून जाऊ शकतो की अरे यार परत आता मार्केट वरती चाललंय का, जर आपण इथे कुठे ट्रेड घेतला असेल आणि ही मध्येच ग्रीन आली आहे तर नाही, ह्याच्यानंतर आणखीन रेड कॅन्डलचा वेट करायचा आहे आणि इथे आपण ट्रेड घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे, कंटिन्युअस पॅटर्न. याच्यानंतर आपल्याला कळणार की मार्केट काय आहे, त्या ज्या ट्रेंडमध्ये आहे त्याच ट्रेंडमध्ये ते कंटिन्यू राहणार आहे. मॅट होल कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे पण अपवर्ड कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. ओके, इथे पण कंटिन्युअस पॅटर्न आहे. आता इथे हे काय ग्रीन कॅन्डल झाली, याच्यानंतर 2-3 रेड कॅन्डल झाली आहेत, याच्यानंतर परत एक ग्रीन कॅन्डल झाली आहे आणि ह्याच्यानंतर वरती आणखीन एक ग्रीन कॅन्डल होणार आहे. आता ही ग्रीन कॅन्डल जेव्हा होणार तेव्हा आपल्याला कळणार की मार्केट काय अपवर्डच राहणार आहे. तर कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये एवढंच होतं, ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं कॅन्डल्समध्ये. आता तुम्हाला आणखीन काही कॅन्डल्स काढून दाखवतील, त्याच्यामध्ये तशा काहीच नसतात. जसं 12 खडी आपल्यात एवढाच आहेत, त्या कॅन्डलस्टिक पॅटर्न पण एवढाच आहेत, ह्याच्याशिवाय कॅन्डल्समध्ये काही नाही आहे. मग तुम्हाला रटता येईल. आणि जे सांगितल्याप्रमाणे जसं म्हणजे रिव्हर्सल, बुलिश रिव्हर्सल ह्याच्यासाठी काय आहे, खाली सपोर्ट लेवलला झाल्या पाहिजेत आणि बेरिश रिव्हर्सल काय होणार आहेत, वरती रेजिस्टन्स लेवललाच झाल्या पाहिजेत. ओके, आणि दुसरा एक कॅन्डल झाली आहे म्हणजे दुसऱ्या कॅन्डलचं कन्फर्मेशनची वेट करायची आणि मगच ट्रेड घ्यायचा.
ठीक आहे. तर एवढंच आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये, ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. कोणी किती सांगितलं, काही ओरडून सांगितलं की ह्याच्यानंतर पण आणखीन खूप सारं आहे म्हणून कॅन्डलस्टिक मध्ये, तर नाही आहे. एवढंच आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये. आणि मला असं वाटतं जास्त नाही आहेत कॅन्डलस्टिक. तर ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नचे तुम्ही फोटोज काढून घेऊ शकता आणि तुमच्यासाठी जिथे तुम्ही ट्रेड करणार आहात तिकडे तुम्ही चिटकवून द्या. ज्यामुळे तुम्हाला जर सपोज तुमच्या चार्टमध्ये तशी ती कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसली म्हणजे तुम्ही तिकडून ट्रेड घेऊ शकता. म्हणजे जेवढं डोळ्यासमोर असेल तेवढं सगळं चांगलं असतं. ओके, तर मला वाटतं तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न कळलं असेल. हो, आता आपण नेक्स्टला जाऊया. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण, या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण खूप मोठा आणि इम्पॉर्टंट लेवलचं चॅप्टर करणार आहोत, सपोर्ट अँड रेझिस्टन्स. ही बघायला विसरू नका. तोपर्यंत चॅनल असंच व्हिडिओजला लाईक करा, आवडलं तर शेअर करा आणि चॅनल नवीन आहे तर प्लीज सबस्क्राईब करा.